शकुंतलाबाईंनी आत्ता नुकतंच आपल्या दोन्ही मुलांची लग्न एकत्र लावली होती. शकुंतलाबाईंची मोठी सून आंचल गोरी आणि सुंदर होती, पण त्यांची लहान सून काजल मात्र काळी होती. आंचल काजलला नेहमी तिच्या काळ्या रंगावरून टोमणे मारत राहायची. असाच एक दिवस, ते बघ ना, बाहेर आकाशात सुद्धा तुझ्याच रंगाचे ढग आलेत. बरं ते जाऊ दे, तू माझ्यासाठी ना गरमागरम भजी करून आणत आ. ताई, पण बेसन नाहीये घरात. तेव्हा शकुंतला सुद्धा तिथे येते. जर बेसन घरात नाहीये तर बाजारातून जाऊन घेऊन ये. पण आई, बाहेर तर पाऊस येतोय. हा, मग त्यात काय झालं? तू थोडीच ना पावसात बुडून मरणार आहेस. आणि जरी मेली तरी जास्त काही फरक नाही पडणार आहे आम्हाला. माहितीये मला हीच अपेक्षा आहे आणि तुमच्याकडून. त्यानंतर मग काजल पावसात भिजत बेसन आणायला जाते. रस्त्यात चालत असतानाच तिच्या जवळून एक ट्रक गेला आणि त्या ट्रकने तिच्यावर चिखल उडवला. अरे, बघून चालवू शकत नाही का? बिचारी काजल तसाच चिखल घेऊन आपल्या घरी परत येते. तिला बघून आंचल जोरात ओरडते आणि म्हणते, आह, भूत भूत. अहो ताई, मी आहे काजल. अगं बाई, ही काय हालत बनवून घेतलीयस तू तुझी? खरंच ना, आज तर ही अजूनच जास्त डेंजर दिसतीये. काजल तशीच उभी राहून आंचलकडे बघत होती. अगं, तू माझ्या एवढ्या गोऱ्या सुंदर सुनबाईला काय एकटक बघत राहिलीयस? तिला नजर लावायचा विचार आहे का? जाऊन पटकन आंघोळ करून ये. बिचारी काजल आपल्या रूममध्ये आंघोळ करायला जाते. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा प्रभात ऑफिसमधून येतो तेव्हा त्याच्या आईला तो म्हणतो, आई, काजल कुठे? झोपली असेल आपल्या खोलीमध्ये. नक्कीच तू काहीतरी बोलली असेल तिला. हो, तू तर आम्हालाच बोलशील ना बाबा. माहित नाही त्या काळीने काय काळी जादू केलीये तुझ्यावरती. आई, तुझ्या ह्याच वागण्याचा मला त्रास होतो. मी तुझ्याशी नंतर बोलतो. काजल आपल्या खोलीमध्ये रडत बसली होती, पण प्रभात तिथे येताच तिने आपलं रडणं थांबवून आपले अश्रू लपवले. थांब, मी आत्ता तुझा मूड चांगला करतो. हे घे. हा हार तुम्ही माझ्यासाठी आणलाय? नाही ग, त्या शेजारच्या बाईसाठी आणलाय. मला वाटलं एकदा तुला दाखवावा. तुम्ही पण ना. त्या घरात तिला प्रेम देणारा माणूस म्हणजे केवळ प्रभात होता. शकुंतलाची मोठी सून गोरी आणि सुंदर होती, त्यामुळे शकुंतला तिच्यावर खूप प्रेम करायची. पण काजलला मात्र आपल्या काळ्या रंगाबद्दल नेहमी टोमणे ऐकायला लागायचे. असंच एक दिवस, काय झालं ग सुनबाई? अहो आई, पोळी भाजत असताना माझा हातच भाजला गेला. अगं पोरी, तशीही तू एवढी नाजूक आहेस. कुणी सांगितलं होतं तुला पोळ्या करायला? तू जरा थांब. काजल, अगं ये काळी सुनबाई. काय झालं आई? कुठे जाऊन बसली होतीस ग? कळतं की नाही काही? तुझी मोठी जाऊबाई स्वयंपाकघरात काम करतीये आणि तू तुझ्या खोलीत आराम करत बसलीयेस. बघ, तिचा बिचारीचा हातही जळालाय. जाऊन पोळ्या करून ये. काजल किचनमध्ये जाऊन पोळ्या करायला लागते आणि तेव्हाच बाहेर खूप जोरजोरात पाऊस पडायला लागतो. मी तर टेरेसवर कपडे वाळत घातले होते, सगळे भिजले असतील आता. काजल लगबगीने टेरेसवर जाते आणि वाळत घातलेले कपडे काढून घेते. ते करत असताना ती पावसात चिंब भिजते. अगं सुनबाई, कुठे फिरतीयेस? हे घे, ही माझी साडी जरा धुवून ठेव, मला उद्या नेसायची आहे ही. या सगळ्या ह्याच्यात बिचाऱ्या काजलला आपले ओले झालेले कपडे सुद्धा बदलायला वेळ मिळाला नाही. अगं काळे सुनबाई, हा तर तुला चांगला बहाणाच मिळालाय की आराम करायला. नाही आई, मला खरंच ताप आलाय. बरं ठीक आहे, आज औषध घेऊन तू जरा आराम कर. आज सगळं आंचल बघून घेईल. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आंचल बघून घेईल म्हणून? मी थोडीच एकटीने सगळं काम करायचा ठेका घेतलाय. म्हणजे काय म्हणायचंय? तू सुद्धा काजल सारखी या घराची सुनबाईच आहेस ना. तुझी पण तर जबाबदारी आहे कामं करण्याची. सासूबाई, हे सगळं सुनबाई, घरातली जबाबदारी असलं रामायण ना तुम्ही माझ्यासमोर वाचू नका. मी जर ह्या घरची सून आहे तर तुम्ही सुद्धा ह्या घरातल्या मुख्यच आहात ना. मग तर तशी जबाबदारी तुमच्या अंगावर आहे. आणि तसेही माझे वडील करोडपती आहेत, त्यामुळे मला ही घरातली सगळी अशी कामं करण्याची अजिबात सवय नाही आहे. आमच्याकडे या सगळ्या गोष्टींसाठी नोकर होते कामाला. लग्नानंतरचा हा माझा पहिला पावसाळा मी काय असाच वाया घालवू? बाहेर एवढं रोमॅन्टिक वातावरण आहे आणि तुम्ही मला किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला सांगताय आता? ना बाबा ना. एवढं बोलून आंचल तिथून निघून जाते. मग शकुंतलालाच घरातलं सगळं काम करावं लागत होतं आणि त्याच वेळी तिला काजलची खरी किंमत कळाली. शकुंतला काजलच्या खोलीमध्ये आली आणि तिने तिची माफी मागितली. काजल सुनबाई, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्या रंगावरून तुला सतत काही ना काहीतरी बोलत आलीये. तुझ्या या काळ्या रंगामुळे मी तुझ्यातल्या गुणांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. पण आज मला तुझी खरी किंमत कळाली आणि मला माझ्या चुकीची सुद्धा जाणीव झाली. काजल काही बोलण्याआधीच प्रभात तिला म्हणतो, मला माहित होतं आई, एक ना एक दिवस तुला काजलची किंमत नक्कीच कळेल.
वाईटपणा चांगुलपणाला कधी हरवू शकत नाही. आज तर तुला सगळंच कळालं असेल. तुझ्या दोन्ही सुनांचा खरा चेहरा आता तुझ्या समोर आहे. तेव्हापासून ती काजलवर खूप प्रेम करायला लागली आणि तिचा आदरही करायला लागली. आणि हे सगळं आंचलला मात्र अजिबात आवडत नव्हतं. आणि ती काही दिवसातच आपल्या नवऱ्याला घेऊन वेगळ्या ठिकाणी राहू लागली. आणि इकडे प्रभात, काजल आणि शकुंतलाबाई अगदी आनंदात एकत्र राहू लागले. नंदिनी आपल्या बाथरूममध्ये शॉवर खाली आंघोळ करत होती. तिच्या पूर्ण शरीरावर साबणाचा फेस होता. नंदिनी आंघोळ तर करत होती, पण तिचं लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. काल रात्री ती आपली मैत्रीण नताशाच्या घरी गेली होती. नताशाने नवीन घर घेतलं होतं, त्यामुळे ती घरातली प्रत्येक गोष्ट नंदिनीला दाखवत होती. हे बघ, ही आमची ड्रॉइंग रूम आहे ना, खरं तर मला ही सगळ्यात जास्त आवडते. हा भिंतीचा कलर आहे ना, आणि या टाईल्स पण, माय गॉड, मला खूप आवडतात. एक एक करत करत आपल्या सगळ्या रूम्स दाखवत नताशा बाथरूम पर्यंत गेली. तिचं बाथरूमही खूप मोठं आणि शानदार होतं. स्पेशली बाथटब, तिथे असलेले नळ आणि मोठा आरसा. ओ माय गॉड नताशा, काय बाथरूम आहे तुझं, ब्युटिफुल यार. एवढं सुंदर बाथरूम मी आतापर्यंत कोणाचंच पाहिलेलं नाहीये. आणि हा टब तर खूप सुंदर आहे, किती मोठा आहे. आणि हे सेन्सरवाले सगळे नळ, शॉवर, खूपच छान आहे सगळं. हो यार, छान तर आहेच, पण किती पैसे गेलेत माहितीये का तुला याच्यात. पण पैसे जरी गेले तरी सगळ्या आवडीच्या गोष्टी आल्यात. अशा बाथरूम मध्ये आंघोळ करायची मजा काही औरच. नंदिनी आपल्या मैत्रिणीच्या घरून परत तर आली होती, पण तिचं आलिशान बाथरूम तिच्या डोक्यातून काही जात नव्हतं. तिला आपल्या घरातही असंच काहीचं बाथरूम हवं होतं. नंदिनीचा नवरा आयुष्मान बेंगलोरमध्ये काही कामासाठी गेला होता. जेव्हा तो परत आला तेव्हा नंदिनीने नताशाच्या बाथरूम बद्दल त्याला सांगितलं. आयुष्मान, मला सेम टू सेम तसंच बाथरूम आपल्या घरी हवंय. आणि जोपर्यंत तू तसं बाथरूम बनवणार नाहीस तोपर्यंत ना मी तुझ्याशी बोलेन ना मी आंघोळ करेन. अगं, हे काय तुझं बोलणं? जे आहे ते आहे. नंदिनी, तुला माहितीये ना, तुझ्याशी बोलल्याशिवाय मी 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. आणि बाथरूम बनायला वेळ तर लागेलच ना, प्लीज. ठीक आहे, पण 1 आठवड्यानंतर मला तसंच बाथरूम हवंय. आयुष्मानने तिला प्रॉमिस केलं आणि दुसऱ्या दिवसापासूनच बाथरूमचं काम सुरू झालं. 1 आठवड्यातच तिचं बाथरूम तयार झालं. चमकत्या डोळ्यांनी तिने बाथरूम मध्ये नजर फिरवली आणि मग तिने आयुष्मानला मिठी मारली. तुझं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे आयुष्मान. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू नंदिनी. शहाजहाननी ताजमहाल बनवला, मी माझ्या बायकोसाठी एक बाथरूम बनवू शकत नाही का? नंदिनी बाथरूम मध्ये आंघोळ करत होती आणि बाथरूमचं सौंदर्यही न्याहाळत होती. तिथला टब, सेन्सरवाले नळ, टाईल्स, या सगळ्याकडे ती असं बघत होती जणू काही एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराकडे बघतीये. पण तेव्हाच अचानक तिची नजर त्याच भिंतीवर असलेल्या एका झुरळाकडे गेली आणि ते बघून ती जोरात ओरडली. आणि त्या ओरडण्याने नंदिनी झोपेतून जागी झाली. तिचे डोळे उघडले तेव्हा तिच्या बाजूला असलेल्या मोबाईलची रिंग वाजत होती. फोनवरती आयुष्मान कॉलिंग असं लिहिलेलं होतं. अगं, कुठे आहेस? केव्हापासून कॉल करतोय? मी. नंदिनी हे सगळं स्वप्न पाहत होती, पण तिला आपलं हे स्वप्न खरं करायचं होतं. 2 दिवसानंतर आयुष्मान बँगलोरहून परत आला. नंदिनी, तुझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की तू दुसऱ्यांबरोबर स्वतःला कम्पेअर करते. अगं, तुझी मैत्रिणी नताशा खूप श्रीमंत आहे. तिच्या नवऱ्याकडे बक्कळ पैसा आहे, त्याच्यामुळे त्यांना हवं ते करतात. हे बघ, मला उगाच लेक्चर देऊ नकोस. मी जे सांगते ते कर. हे इम्पॉसिबल आहे नंदिनी माझ्यासाठी. एवढे पैसे माझ्याकडे नाहीयेत. तुला तिथं आंघोळीला काही प्रॉब्लेम होतो? हा, मोठा बाथ टब, सेन्सरवाले नळ लावले म्हणजे बाथरूम एकदम चांगलं होतं का? त्याने काय होतंय? आयुष्मानने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण नंदिनी काही केल्या ऐकतच नव्हती. पण आयुष्मानची ही आर्थिक स्थिती तेवढी चांगली नव्हती की तो नंदिनीचा हा हट्ट पूर्ण करू शकेल. नंदिनी रागाने लालबुंद झाली होती आणि याच रागाच्या नादात ती बस स्टॉपवर आली आणि बसमध्ये बसून गेली. तिकीट 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 तिकीट. ताई, कुठं जायचंय तुम्हाला? काय काय म्हणालात? अहो ताई, मी विचारतोय कुठे जायचंय तुम्हाला? ही बस कुठे चाललीये? ही तर राजनगरला चाललीये. तोच शेवटचा स्टॉप आहे. ठीक आहे, मग तिथलं तिकीट द्या मला. नंदिनीने राजनगरचं तिकीट घेतलं. बस आपल्या स्पीडने पुढे जात होती. 1 तासाच्या बस प्रवासानंतर बस एका पुलावरून चालली होती. खूप रात्र झाल्यामुळे बसमधले पॅसेंजरही झोपले होते. नंदिनी गाढ झोपेत होती. पण त्या नदीच्या पुलावरून जात असताना बस ड्रायव्हरला डुलका लागतो आणि त्याचा तोल सुटून बस त्या पुलावरून खाली कोसळते. लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. वाचवा, वाचवा. बस अपघाताची ही बातमी सगळीकडे पसरली आणि बचाव दलाचे लोकही तिथे पोहोचले. रेस्क्यू ऑपरेशन ताबडतोब सुरू झालं. वाचवा, वाचवा. नंदिनीने खूप वेळ स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती नंतर बेशुद्ध झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा सकाळ झाली होती. कोण आहेस ग तू? मी नंदिनी आहे. मी इथे कशी आले ते तर आम्हाला माहित नाही. आम्ही बायका इथं जेव्हा आंघोळ करायला आलो होतो तेव्हा तुला असं बेशुद्ध असलेलं बघितलं.
मग नंदिनीला आठवलं की तिच्या बसचा ऍक्सिडेंट झाला होता. तुमचं घर कुठं आहे आणि तुमच्या घरी कोण कोण आहे? तुमच्या घरी पण तुम्हाला कळवायला लागेल नाही. नंदिनी आपल्या नवऱ्यावर खूप चिडलेली होती. तिला आपल्या घरी जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे ती त्या बायकांना म्हणाली, माझं कोणी नाहीये या जगात. हे ऐकून त्या बायकांना तिची खूप दया आली. काही वेळानंतर त्यांच्यातली एक जण म्हणाली, हे बघ, तू थोडा वेळ इथेच थांब. आम्ही सगळ्याजणी आंघोळ करून येतो, मग तुला आम्ही आमच्या गावी घेऊन जातो. त्या बायकांचं बोलणं ऐकून नंदिनी त्यांच्याकडे बघतच राहिली आणि म्हणाली, काय म्हणाला? इथे आंघोळ करता? आय मीन या नदीत, असं उघड्यावरती? हा, गावात तर आम्ही अशीच आंघोळ करतो. नाही पण काय? त्या बायका नंदिनीला गावात घेऊन आल्या. नंदिनी काही दिवस त्या गावात राहिली. त्या बायकांनी तिची हर तऱ्हेने मदत केली. तिला गावात राहायला तर आवडत होतं, पण असं उघड्यावर आंघोळ करणं तिला पटत नव्हतं. या बायका अशा उघड्यावर कशा काय आंघोळ करतात माहित नाही. ना शॉवर आहे, ना टब, ना नळ, पण यांना यामुळे काही अडचणही होत नाहीये. एक दिवस नंदिनीने हे सगळं त्या बायकांना सांगितलं. अरे, त्याच्यात अडचण कसली आलीये? आम्ही बायका तर असतो तिथं, पण तरी उघड्यावर? हे बघ बाई, गावात आमच्याकडे असंच असतं. हा, पण ज्यांची ऐपत आहे ते बनवतात घरात बाथरूम, पण आमच्या नवऱ्याची नाही ऐपत, म्हणून आम्ही नाही बनवलं बाथरूम घरी. जेव्हा आमची ऐपत होईल तेव्हा आम्ही पण बनवू. आत्ता तर आम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही. उलट आम्ही सगळ्या बायका या बहाण्याने एकमेकींना भेटतो, तरी जरा गप्पा तरी मारता येतात. त्या बायकांचं बोलणं ऐकून नंदिनीचे डोळे पाण्याने भरले आणि ती मनात विचार करू लागली, यांच्याकडे या सगळ्या गोष्टी नाहीयेत तरीही या खुश आहेत, आणि मी उगाचच दिखावा करण्याच्या नादामध्ये माझं स्वतःचं चांगलं घर सोडून आले. मला माझी स्वतःचीच लाज वाटतेय. मला ताबडतोब माझ्या घरी गेलं पाहिजे आता. बिचाऱ्या आयुष्मानची काय हालत झाली असेल देव जाणे. नंदिनीने त्या बायकांचा निरोप घेतला आणि आपल्या घरी आली. आयुष्मानने तिला जेव्हा पाहिलं तेव्हा तो खूप रडला. नंदिनी, कुठे गेली होतीस तू? तुला माहितीये तुझ्याशिवाय माझी काय अवस्था झाली होती ते? कुठे नाही शोधलं तुला. पोलिसात तक्रार सुद्धा केली मी, पण तू कुठे सापडली नाहीस. नंदिनी, मी तुला प्रॉमिस करतो, मी कोणाकडूनही पैसे उधार घेईन, पण तुझी इच्छा मी पूर्ण करीन. नंदिनी. नाही आयुष्मान, नाही, तू रडू नकोस. मी खूप मोठी चूक केली की मी घर सोडून गेले. पण खरं सांगू, घर सोडल्यामुळे मला खऱ्याची जाणीव झाली. जे मी घरात राहिले असते तर कदाचित कळालं नसतं. एवढं बोलून नंदिनी खूप जोरजोरात रडू लागली. आयुष्मानने तिला प्रेमाने जवळ घेतलं. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.